बरीच लोक देवाला मानायला तयार नाही. एक सांगू भाऊ, सगळ्या लोकांसाठी सांगतो, देव तुम्ही म्हणता जगाच्या बाजारात देव भेटत नाही, पण महत्वाचं सांगतो, जगाच्या बाजारात तुम्हाला देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर एकनिष्ठतेने त्या देवाचं नामचिंतन करा. उदाहरण तुमच्या समोर देतो, फक्त लक्षपूर्वक ऐका. महाराष्ट्रातील मुंबई शहरामध्ये एक डॉक्टर होऊन गेले बघा. त्या डॉक्टरांचं नाव आहे डॉक्टर नीतू मांडके. डॉक्टर नीतू मांडके म्हणजे हृदयरोग तज्ञ माणूस होता. बाळासाहेब ठाकरेंच्या हृदयावर यशस्वी पद्धतीने शस्त्रक्रिया करणारा डॉक्टर म्हणजे डॉक्टर नीतू मांडके. ऐकताय ना तुम्ही? बाळासाहेब ठाकरेंच्या हृदयावर यशस्वी पद्धतीने शस्त्रक्रिया करणारा डॉक्टर म्हणजे डॉक्टर नीतू मांडके. हृदयावर ज्याला ज्याला हृदयरोग होता ती माणसं मुंबईला नीतू मांडकेकडे जायचे आणि बरे होऊन माघारी यायचे. महाराष्ट्रातून नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरून लोक त्याच्याकडे जायची. भारत देशातून नाही तर भारत देशाच्या बाहेरून जपान, फ्रान्स, अमेरिका अशा वेगवेगळ्या देशातून हृदयरोगी मुंबईला यायची आणि मांडके साहेबाच्या दवाखान्यात जाऊन बरे होऊन घरी जायची. नीतू मांडकेंचं सगळं काही चांगलं होतं, पण नीतू मांडकेच्या जीवनामध्ये एक दुर्गुण असा होता की मांडके साहेबाला देव मान्यच नव्हता. कर्मावर विश्वास होता भाऊ, पण देवावर विश्वास नव्हता. काय अजब घटना घडली ऐका. संपूर्ण जगामध्ये मांडके साहेबांचं नाव फार उंच होतं. हृदयरोग तज्ञ माणूस होता, म्हणून भारत देशाने असं ठरवलं होतं की मांडके साहेबाला पुरस्कार द्यायचा. म्हणून भारत देशानं, दिल्ली सरकारनं एक पत्र काढलं आणि पत्रामध्ये लिहिण्यात आलं, मांडके साहेब आपलं कार्य फार महान आहे, म्हणून आपला देशाला स्वाभिमान आहे, म्हणून आपला सत्कार करण्यात येत आहे. बरोबर सकाळी 10:30 वाजता तुम्ही दिल्लीला पोहोचायचं आहे आणि आपल्या सत्काराचं मानकरी व्हायचं आहे. पत्र मांडके साहेबांच्या हातात पोहोचलं. मांडके साहेबांना पत्र वाचलं त्यावेळेस मांडके साहेबांच्या डोळ्यातलं पाणी गालावर आलं. एवढ्या दिवस झाला मी चांगलं कार्य करतोय, त्या कार्याची पावती मला मिळणार आहे. माझा देश उद्या मला माझा सत्कार करणार आहे. आनंदात होते मांडके साहेब. उद्या सकाळी 10:30 वाजता दिल्लीला सत्कार आहे, म्हणून मांडके साहेब आज रात्री 9 वाजता विमानामध्ये मुंबईवरून बसले. विमान दिल्लीच्या दिशेने उडालं, पण मांडके साहेबाला जसा देव मान्य नव्हता तसा देवाला सुद्धा मांडके साहेबांचा सत्कार मान्य नव्हता. त्या विमानामध्ये काहीतरी बिघाड झाला आणि ते विमान एका आपत्कालीन ठिकाणी लँडिंग करण्यात आलं, उतरवण्यात आलं. मांडके साहेबानं घडीमध्ये पाहिलं, रात्रीचे 2 वाजलेले आहेत. विमान ज्या ठिकाणी उतरवलं तिथून पुढे मांडके साहेब समोर गेले. तपासाअंती कळालं इथून पुढे दिल्लीला जायला किती वेळानं विमान आहे. तपासाअंती कळालं 10 तासानं विमान आहे. अरे मला तर उद्या सकाळी 10:30 वाजता पोहोचायचं आहे. एवढा दिवस झाला मी चांगलं कार्य करतोय, त्या कार्याची पावती मला माझा देश देणार आहे. मला उद्या सकाळी 10:30 पर्यंत कसल्याही हलतीमध्ये पोहोचलं पाहिजे. बुद्धिमान माणूस होता मांडके साहेब. त्याने एक भाड्याची गाडी बोलवली. भाड्याच्या गाडीमध्ये मांडके साहेब बसले. त्या गाडीचा वेग वाऱ्याच्या गतीने दिल्लीच्या दिशेने वेग होता, परंतु तो सत्कार नियतीला मान्य नव्हता, देवाला मान्य नव्हता. ढगांचा कडकडाट झाला, धोधो अशा पद्धतीचा पाऊस पडू लागला. त्या पडत्या पावसामध्ये वाऱ्याच्या गतीने दिल्लीच्या दिशेने गाडी धाव घेत होती, परंतु पुढे एक अरुंद पूल आला. नेमका त्या पुलावरून मांडके साहेबांचा रस्ता चुकला. 5 किलोमीटर, 10 किलोमीटर, 15, 20, 100 किलोमीटर चुकीच्या रस्त्याने प्रवास झाला. पहाटेचे 4 वाजलेले. मांडके साहेबांना ड्रायव्हरचा हात दाबला आणि ड्रायव्हरला सांगितलं, दादा आपला रस्ता चुकलेला आहे. सूर्योदय होईपर्यंत कुठेतरी मुक्कामाची व्यवस्था आपण पाहिली पाहिजे. म्हणून त्या ड्रायव्हरनं रस्त्याच्या बाजूला एक झोपडी पाहिली आणि त्या झोपडीच्या समोर आपल्या गाडीला ब्रेक मारलं. मांडके साहेब गाडीतून खाली उतरले. वेळ सकाळची होती, पहाटेची होती. मांडके साहेबांना वाटलं या झोपडीमध्ये 1 तास 2 तास राहण्याची व्यवस्था आपली होईल, म्हणून मांडके साहेब त्या झोपडीच्या समोर गेले आणि झोपडीच्या समोर गेल्यावर त्या झोपडीचा दरवाजा वाजवणार तेवढ्यात त्या दरवाजाच्या सांधीमधून आतमध्ये एक दृश्य पाहिलं. मंडळी, दृश्य असं होतं, एक विधवा बाई होती, एक पाळणा बांधलेला होता. त्या पाळण्यामध्ये श्रीकृष्ण परमात्म्याची मूर्ती होती आणि ती विधवा बाई त्या पाळण्याला दोरा बांधून झोका देत होती आणि भजन करत होती. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा, असं तिचं भजन चाललेलं होतं. मांडके साहेबाला ते मान्य नव्हतं, परंतु नाविलाज होता. नाविलाजानं मांडके साहेबांना दरवाजा वाजवला. त्या विधवा बाईनं दरवाजा उघडला. विचारलं, कोण आपण?
मांडके साहेबांना स्वतःचा परिचय नाही दिला, फक्त सांगितलं, ताई आम्ही दिल्लीला चाललो होतो, रस्ता चुकलोय, तासभर तुझ्या घरामध्ये थांबण्याची व्यवस्था होईल का? त्या ताईनं सांगितलं, ओ साहेब आमचा धर्मच आहे अतिथी देवो भव, या आतमध्ये. साहेबाला बसायला त्या ताईनं घोंगडी टाकली, साहेब घोंगडीवर बसले आणि ताईनं सांगितलं, साहेब 2 मिनिटं थांबा, तुम्हाला चहा टाकते. पाण्याचा तांब्या भरून दिला, साहेबांना पाणी ग्रहण केलं आणि ताईनं चुलीवरती चहा टाकला. पण देवाच्या नामचिंतामध्ये इतकी वेडी होती, नामचिंतनामध्ये तिला असं वाटलं चहा उकळेपर्यंत पुन्हा पाळण्याच्या समोर जाते, पुन्हा भजन करते. आणि भजन सुरू झालं, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. 5 मिनिटं झालं, 10 मिनिटं झालं, 15 मिनिटं झालं, भजन सुरू झालं. भजनामध्ये रमून गेली. अचानक लक्षामध्ये आलं, कोणीतरी पाहुणा बाहेर आलाय, चुलीवर चहा टाकलाय. पाळण्यासमोरची उठली, धावत धावत चुलीपर्यंत पोहोचली. तोपर्यंत चुलीवरचा संपूर्ण चहा जळून गेलेला होता. पुन्हा पाहुण्याकडे गेली, साहेब 2 मिनिटं थांबा, तुम्हाला दुसरा चहा टाकते. आता मात्र साहेबांना तिला 2 प्रश्न विचारले. पहिला प्रश्न विचारला, ए ताई, मी आता त्याच वेळेस तुझ्या हातचा चहा पिल ज्या वेळेस तू माझ्या 2 प्रश्नाची उत्तर देतील. ती म्हणली, ओ साहेब तुमचा परिचय तरी सांगा, तुमचं नाव काय ते तरी सांगा. साहेबांना सांगितलं, मी माझा सगळा परिचय तुला देतो, पण अगोदर माझ्या 2 प्रश्नाची उत्तरं दे. साहेबांना पहिला प्रश्न विचारला, कागताई गेली अर्धा तास झालं पाहतोय मी, तू त्या पाळण्याला झोका देतीये, त्या पाळण्यामध्ये नेमकं कोण आहे? त्या ताईच्या डोळ्यातलं पाणी गालावर आलं आणि त्या ताईनं सांगितलं, साहेब त्या पाळण्यामध्ये माझा भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. मांडके साहेबांना सांगितलं, अगं वेडी आहेस का तू? या जगामध्ये देवच नाही, कशाला तू त्या देवाची भक्ती करते? आता मात्र ती ताई रागवली आणि म्हणायला लागली, ओ साहेब तुम्हाला इथं आसरा दिला, काही चुकी केली का मी? तुमचं मला नाव माहित नाही, तुमचं गाव माहित नाही, तुम्ही आलात कुठून, चाललात कुठं मला माहित नाही, तुम्ही काम करता काय मला माहित नाही, तरी सुद्धा तुम्ही मला प्रश्न विचारले. मी तुमच्या प्रश्नाची उत्तर द्यायला तयार आहे, म्हणून काहीही विचाराल का? पण खरं सांगू का साहेब, तुम्ही प्रश्न जरी वेगळ्या अर्थानं विचारला असला तरी तो प्रश्न फार सुंदर विचारला साहेब. तुम्ही म्हणालात कशासाठी तू या देवाची भक्ती करते, तर ऐका ना साहेब, तुमचं नाव मला माहित नाही, तुम्ही आलात कुठून, चाललात कुठं, तुमचं काम काय, तुमचा परिचय मला काहीच माहित नाही, तरी सुद्धा तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देते तुम्हाला साहेब. तुम्ही म्हणलात कशासाठी तू या देवाची भक्ती करते, तर ऐका ना साहेब, समोर बघा ना एक पलंग आहे, पलंग, त्या पलंगावरती माझं 5 वर्षाचा लेकरू आहे ओ साहेब, आणि त्या 5 वर्षाच्या लेकराला हृदय रोग झालाय. असं म्हणतात बुवा, मुंबईला फार मोठा डॉक्टर आहे नितू मांडके, त्याच्याकडे जाण्यासाठी फार पैसे लागतात, पण ते पैसे माझ्याकडे नाहीत साहेब. मला माहिती आहे, माझ्या या देवाची भक्ती करत असताना हा देव माझ्याकडे असा एखादा माणूस पाठवल की तो माणूस मला घेऊन त्या नितू मांडकेकडे जाईल. आतापर्यंत ताईच्या डोळ्यात पाणी होतं, आता साहेबाच्या डोळ्यातलं पाणी खाली गालावर आलं. आणि साहेब काय म्हणले माहितीये, ए ताई, अगं ताई, ज्याच्याकडे गाडी आहे, ज्याच्याकडे बंगला आहे, ज्याच्याकडे माडी आहे, ज्याच्याकडे पैसा आहे, ती माणसं नितू मांडकेला भेटण्यासाठी मुंबईला येतात, पण ज्याच्याकडे एकनिष्ठतेने देवाचं नामचिंतन आहे त्याला भेटण्यासाठी आज मुंबईवरून नितू मांडके तुझ्या कुटियात हजर आहे. तिथून पुढं मांडके साहेबाच्या अनेक पत्रामध्ये कात्रण आहेत की मांडके साहेबाला ऑपरेशन करताना सुद्धा श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन झालेलं आहे. कधीतरी आपण नामचिंतन केलं पाहिजे. सुंदर जीवन आहे.